मन चंचल आहे, सगळ्यांनी सांगितली प्रमाण, सगळ्यांनी सिद्धांत सांगितले. भगवान गोपालकृष्ण विभूती योगामध्ये म्हणाले, इंद्रियाणाम मनश्चास्मी, सकल इंद्रियांच्या मध्ये मन नावाचं इंद्रिय आहे, ते म्हणजे मी आहे. यापुढे भगवंत विभूती योगात म्हणतात, मासानाम मार्गशीर्षोस्मी, 12 महिन्यांच्या मध्ये मार्गशीर्ष मास म्हणजे मी, प्राण्यांच्या मध्ये सिंह म्हणजे मी, फुलांमध्ये गुलाब पुष्प म्हणजे मी. आणि एवढंच कशाला अर्जुना, पांडवानाम धनंजय, हा 5 पांडवांच्या मध्ये तू म्हणजे मी. भगवंतांची भगवद्गीता असा अर्जुन आमच्यासारखं नव्हतं ऐकत. आम्ही कसं कीर्तनात एखादी डुलकी लागली तरी काही हरकत नाही. काही माणसं फार हुशार असतात, अशी जागा हेरून बसतात. इथं तसं नाही बरं. आम्ही इथलं तिथं कधीच सांगत नाही. देवर्षी नारदांची गादी आहे. नारदांचा स्वभाव काय आहे? इकडचं तिकडं, तिकडचं इकडं, असे आहे की नाही. पुराणामध्ये त्यांच्या कथा आपण ऐकतो. तसं आम्ही इथल्या गोष्टी तिकडे साताऱ्याकडे जाऊन सांगू फार तर, इथलं इथं नाही. त्यामुळे इथे मस्त फ्रेश चेहऱ्याची माणसं आहेत, रिलॅक्स बसा बरं का, काही टेन्शन नाही. प्रपंचातल्या सगळ्या बरं का, आजी मावशी आत्या सगळ्या महिला वर्ग आमचा इकडेच फार व्याप असतात तो, आहे की नाही. आमच्या वर्गाला फार टेन्शन असतं सगळ्यांचं. बघा ना, रांधावाडा उष्टी काढा, सगळं आलं गेलं बघा, घरातलं बघा, बाहेरचं बघा, सगळं करावं लागतं की नाही. म्हणून मी तुमच्या वर्गाला मुद्दाम सांगते, सगळं सोडा. 2 तास फक्त आपल्या करता आतमध्ये बघायचं आपण आपल्या. तुकोबरायांनी केला ना, तुका म्हणे, होय मनाशी संवाद आपुनाची वाद आपणासी. आत्मशोधाची धडपड होती महाराजांची. तो आपलाच आपला शोध घेता येतोय का याचा विचार करूया. आणि सगळ्या विवंचना, घरामध्ये सासू आहे, सासरा आहे, दीर आहे, भाऊज आहे, नणंद आहे, सगळे, त्याच सगळ्या गोष्टी परत कीर्तनात ऐकायची फार इच्छा असते काहींना. इथं सासू आली पाहिजे, सून आली पाहिजे, पण इथे मला तसं काही जमत नाही बरं का. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षाही तशी करू नका. खूप लक्ष देऊन कीर्तन ऐका. प्रपंचातल्या सगळ्या गोष्टी प्रपंचातच ठेवा. प्रपंच फार आवडीनं करतो आम्ही, परमार्थ जमला तर सवडीने करतो. त्यामुळे वास्तविक झालं पाहिजे उलट. नाथांनी काय मागितलं? देवा माझे मन लागो तुझे चरणी, मन तुझ्या चरणावर लागू दे. म्हणजेच मन लागत नाही हे निश्चित आहे. कारण आमच्या खानदेशातल्या अत्यंत माझ्या आवडत्या कवयित्री निसर्ग कन्या बहिणाबाई काय म्हणाल्या? मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ उभ्या पिकातल ढोर, मन वढाळ वढाळ दिली. कुणाला? आपण सगळे जागेपणी ऐका. गात जागा गात जागा प्रेम मागा. हा, अत्यंत मन चंचल आहे. वढाळ वासराची उपमा दिली, जनावराची उपमा दिली. भगवंतांनी सांगितलं मन म्हणजे मी आहे. बघा काय गंमत आहे. भगवंत काय म्हणाले? इंद्रियाणाम मनश्चास्मी, मन म्हणजे मी आहे. अर्जुनाने भगवंतांकडे असं बघितलं, म्हणाले देवा, तो काही झोपेत ऐकत नव्हता. तो म्हणाला, काय म्हणालास कृष्णा सख्या? मन म्हणजे तू? हो, मन म्हणजे मी. नक्की? नक्की मन म्हणजे मी. बघा, कन्फर्म? हो कन्फर्म, मन म्हणजे मी. लॉक कर दू? असतं का नाही, कौन बनेगा करोडपती? हा, लॉक कर दो, मन म्हणजे मी. बरं, अर्जुनाने आता प्रश्न विचारला, देवा मन म्हणजे तू असशील तर अथकेन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादेव नियोजितः. अथ केन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः. अथ केन, का? माणूस पाप का करतो? थोडक्यात, माणूस पाप कर्माला प्रवृत्त का होतो जर मन म्हणजे तू असशील तर देवा? आणि तू असं म्हणतोस ना, सर्व धर्मां परित्यज्य मामेकं शरणं व्रज. तर मनुष्य पाप का करतो? आणि पाप शरीर करत नाही. अनिच्छन्नपि, इच्छा, इच्छा नसताना सुद्धा समाजामध्ये आज मानगुड धरून केल्यासारखं पाप केलं जातं. आणि पाप शरीर नाही करत, पाप मन करतं आधी, आणि मग शरीराकडून क्रिया घडते. मग आता देवा माझा प्रश्न असा आहे, या सगळ्या पापाची जबाबदारी, या पापाचं उत्तरदायित्व तू घ्यायला तयार आहेस का? तेव्हा भगवंतांनी काय करावं? आता तर काय बोललेत आधी? मन म्हणजे मी. अर्जुन म्हणाला, मन म्हणजे तू आहेस तर पापाची जबाबदारी तू घेशील का? माणसं पाप करतात,
देवानी हात वर केले, म्हटले हे बघ अर्जुना, तुझ्या त्या पापाशी माझा संबंध नाही आणि पुण्याशी नाही. काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विध्येन मिह वैरिणम रजस्तवश्च मनसो द्वंश दोषा उदारतो. जे मन रजतमांच्या आहारी गेले, कामक्रोधादी विकारांच्या आहारी गेले, ते मन म्हणजे मी नाही. ते मन म्हणजे मी नाही. मग अत्यंतिक शुद्धता पावित्र्य ज्या ठिकाणी आहे ते मन म्हणजे मी आहे. अर्जुन तरीही ऐकेना, 4 डिग्र्या लावल्या या मनापुढे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं 4 डिग्र्या लावल्या. मन कसं आहे? हे मन चंचल मोठे मोठे, मन भगवंत म्हणतात सगळं खरं बाबा, तुझं सगळं म्हणणं बरोबर आहे. मन चंचल आहे, हट्टी आहे, उन्मत्त आहे, ऐकत नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात की नाही, पोरग काही केल्या ऐकतच नाही. कार्ट आपण म्हणतो की नाही, काही केले ऐकत नाही. म्हणलं बहिरा आहे का? ऐकत नाही म्हणजे बहिरा आहे असं नाही. सगळं सांगितलेलं ऐकतो, पण बाळ्या उठ, बाजारातनं दूध घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये, नाही जात जा, हे म्हणजे ऐकत नाही. हो की नाही? हा उठ, वेड पिक्चर लागलाय टीव्हीवर, लगेच बघायला उठेल, हे कसं ऐकेल? या मनाचं असंच आहे, या मनाचं असंच आहे. म्हणून या मनाला माऊली म्हणते, या मनाचे नि एकनिके जे देखली ठाया सोके मग अनुभव सुखची कौतुके दावीत जाईजे. या मनाच्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान असावं आणि ते मन कुठे धाव घ्यावं? आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया, भाग गेला क्षीण गेला अवघा झाला आनंद. मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई, मना तेथे धाव घेई,